सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। त्यांच्या खात्यात ही रक्कम दर महिन्याला जमा होते। ही योजना सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते। कधी पैसे, कधी KYC तर कधी अजून काही। विरोधकांनी या योजनेवर बरीच टीकाही केली। मात्र राज्यातील कोट्यवधी महिलांना साधारण 1.5 वर्षांपासून दरमहा हक्काचे 1500 रुपये मिळत असून त्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदाही झाला। या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्या आळा घालण्यासाठी KYC करण्याचे निर्देश देण्यात आले। कोट्यवधी महिलांनी हे अपडेशन केले। आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे। त्यावर कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचे निरसन करण्यात येणार आहे। आवश्यकता असेल तर लाडक्या बहिणींनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत। या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे।